नाशिकमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आपल्या मायेच्या माणसांचा उत्सव साजरा होत असून पर्यटन, संस्कृती, कला, मनोरंजन, प्रदर्शन अशा विविध अंगांनी साकार होत असलेल्या नाशिककरांचा खानदेश महोत्सव 2023 आमदार माननीय सौ सीमाताई महेश हिरे आणि सौ रश्मी हिरे बेंडाळे यांच्या माध्यमातून सततच साकारणारा हा महोत्सव दिनांक 22 ते 25 डिसेंबर 2023 पर्यंत ठक्करडोम येथे आयोजित करण्यात आलाय। हा कार्यक्रम एबीबी सर्कल सिटी सेंटर मॉल जवळ असलेल्या ठक्करडोम येथे सकाळी 10 वाजता या खानदेश महोत्सवाचे उद्घाटन, दीप प्रज्वलन आणि पारंपरिक पद्धतीने दळण दळण्याची जाते फिरवून उद्घाटन करण्यात आले। या महोत्सवाचे प्रमुख अतिथी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, लक्ष्मण सावजी, आमदार सीमाताई हिरे, त्याचप्रमाणे नाशिक विभागाचे बीजेपीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधव, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, साहित्यिक मंडळी, त्याचबरोबर नवोदित कलाकार या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते। सूत्रसंचालन त्याचबरोबर रश्मीताई हिरे बेंडाळे यांनी केले असून उपस्थित मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। आदिवासी कला जोपासणाऱ्या कलाकारांनी आपली कलाकृती साजरी केली आहे। त्याचबरोबर म्हणजेच हनुमान हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते। त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी शहरातून दिंडी काढण्यात आली आहे। विविध वेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान करून दिंडीने परिसरातील भागांचे आकर्षित करण्यात आले। या ठिकाणी नाशिक शहरात आणि परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे। या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तसेच रश्मीताई बेंडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त महोत्सवातील स्टॉल जवळ केक कापून त्यांचा वाढदिवस आनंदामध्ये साजरा करण्यात आला आहे। या प्रसंगी सीमाताई महेश हिरे त्याचबरोबर इतर मान्यवर आणि नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते। रश्मीताई हिरे यांचा केक कापून अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या। खानदेश महोत्सवात मराठी साहित्यिक आणि अहिराणी कवी संमेलन देखील घेण्यात आले आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद कवी संमेलनात मिळालाय। खानदेशी ब्रँड कानबाई गाणी या ठिकाणी यावेळी गाण्यात आल्यात। नमस्कार, मी मंदापट रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित नाशिक संस्थापक अध्यक्षा मंदाताई फड। NSK सॉफ्ट टॉयज अँड गारमेंट क्लस्टर हे क्लस्टर केंद्र सरकारच्या स्फूर्ती योजनेतून आम्ही काम करतोय। या क्लस्टरमध्ये 1000 महिला काम करत आहेत। त्या महिला नाशिक रोड, त्यानंतर तुमचं माळसांगवी, निफाड, त्यानंतर पळशे आणि अशा आजूबाजूच्या खेडेगावातील ह्या महिलांचा याच्यामध्ये सहभाग आहे। त्यानंतर आपल्याला या पर्स किंवा याचा हेतू एकच आहे की ग्रामीण महिलांना रोजगार नाही आहे। नाशिकमध्ये महिलांसाठी कुठली एक कंपनी नाही आहे आणि त्या सगळ्यांचा विचार करून आज 70% महिला घरामध्ये बसून लुप्तावस्थेत आहे। जी स्त्री शक्ती आज तिला कामाची गरज आहे। आज बरेच जण म्हणतात महागाई वाढली किंवा महागाई वाढलेली नाही आहे, पण कोणा एकाचा पगार वाढत नाही आहे। तर मग त्यावेळेस काहीतरी चुकीची कामं करण्यापेक्षा त्या महिलेने स्थैर्याने, संयमाने आणि उंच मानाने जीवन जगावं आणि त्या जगण्यामध्ये तिला स्वतःचा अभिमान वाटावा, यासाठी ज्याचा 10,000 पगारामध्ये आज भागणं कठीण आहे, पण अशा महिलेने जर 10,000 तिनं कमवले तर एक चांगल्या प्रकारची रोजगार प्राप्ती तयार होते। आणि असाच एक मानबिंदू धरून मी आपल्या गरीबातल्या गरीब महिला, भटक्या विमुक्त जाती जमातीत बऱ्याच महिला आहे, आपल्या काही गरीब घराण्यातील महिला आहे बघा, याला नॉर्मल स्थितीत किंवा मिडल क्लास या हायर क्लासला कुणी सहज पैसे देतात, पण मिडल क्लासला त्या महिलेने चुकीचे पाऊल किंवा बऱ्याच आत्महत्या होतात किंवा घरामध्ये भांडणं होतात, ते भांडणं कमी करण्यासाठी आपल्याला रोजगार देणं फार गरजेचं आहे। मोदी सरकार खूप चांगलं काम करत आहे आणि त्यांच्या योजनाच्या माध्यमातून आपण प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचणं आणि तिला रोजगार देणं, त्यासाठी आम्ही 9 महिने ट्रेनिंग दिले आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून
कमी दरात आपल्याला कसा सहज उपलब्ध होईल. पर्स आपलं येवला हे आपलं पैठणीचं माहेरघर आहे आणि त्या पैठणीपासून वेगवेगळे प्रोडक्ट आपण बनवत आहोत आणि त्या प्रोडक्ट आपल्या देशभरात देश पातळीवर कसे जातील त्याला रोजगार प्राप्ती चांगल्या प्रकारे आम्हाला ODOPच्या माध्यमातून मिळालेले आहे. आम्ही आता दिल्लीमध्ये एक 10 दिवसाचं अधिवेशन, या 10 दिवसाचं स्टॉल आम्ही इंटरनॅशनल लेवलला पण तयार केले आणि आत्ताच 15 दिवसापूर्वी आमच्या संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित केला आहे. चांगल्या कामाची पावती खरंच संस्थेला मिळाली आणि 1000 महिलेला रोजगार आम्ही देतोय. पण पुढे जाऊन आम्ही 1 लाख महिलेला रोजगार कसं देता येईल आणि सामान्य महिलेपर्यंत आम्ही कसं पोहोचता येईल याचं ध्येय माझ्यामध्ये आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. KVR न्यूज 24 ताससाठी प्रतिनिधी प्रवीण नेटावणे, नाशिक रोड.